नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्री ही अंघोळ करून बाहेर आलेली असते आणि अगस्त्य श्रीकडे खूपच प्रेमाने बघत असतो. मग श्री गमतीने अगस्त्यच्या तोंडावरती केसातील पाणी उडवते. मग अगस्त्य श्रीकडे बघतच असतो आणि श्री अगस्त्यच्या यानंतर तोंडावरील पाणी टॉवेलने पुसून घेते. मग श्री अगस्त्याला विचारते की तसा का बघायला लागलाय आणि ही उशी का घेऊन उभा राहिलाय, जरा मोठ्या माणसांसारखं वागूया, आता बस झालं पोरखेळ आणि माझा पहिला दिवस आहे ना या घरातला, त्यामुळे आवरायला पाहिजे मला आता. मग श्री बॅग आणते आणि बॅगेत काहीतरी शोधत असते. मग अगस्त्य तिला विचारतो की काय झालं ग, काय शोधते. मग श्री म्हणते की काय नाही आणि ती श्री बॅगेतून आई अंबाबाईचा फोटो काढते आणि हळदी कुंकवाची पुडीसुद्धा काढते आणि तिथे असलेल्या एका टेबलावरती आई अंबाबाईचा फोटो ठेवून पूजा करते आणि नमस्कार करून अंबाबाईला म्हणते, आई अंबाबाई, तू कायम आजपर्यंत माझ्या पाठीशी उभी राहिलेस. आज माझा या घरातील पहिला दिवस आहे, आजसुद्धा अशीच पाठीशी उभी राहा. त्यानंतर अगस्त्य श्रीला म्हणतो बाय द वे. मग श्री म्हणते की काय बाय द वे काय, तर अगस्त्य तिला म्हणतो की बाय द वे आज तू खूप छान दिसतेस. मग श्रीसुद्धा थोडीशी लाजते आणि अगस्त्याला थँक्यू हजबंड असं म्हणते आणि तिथून निघून जाते. मग अगस्त्य खुश होऊन स्वतःशीच म्हणतो की हजबंड. त्यानंतर आपण पाहतो की श्री बाहेर येते आणि इकडे तिकडे बघायला लागते. तिला सगळं नवीन नवीन वाटत असतं आणि ती खुश होऊन सगळीकडे बघत असते. तितक्यात तिला डायनिंग टेबलवर एक फुलांचा गुच्छ दिसतो आणि त्यात एक लेटरसुद्धा असतं. मग श्री त्या लेटरमध्ये बघते, त्याच्यात लिहिलेलं असतं की निंबाळकरांच्या घरात तुझं स्वागत आहे श्री. आणि ती पुढे वाचते की श्री तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे आणि लेटर पण ठेवले ते बघ. मग श्री गिफ्ट बघते तर त्यात खूप सुंदर असा नेकलेस असतो. यानंतर ती लेटर वाचते तर त्यात असतं की सोफ्याच्या लॅम्पजवळ एक उशी ठेवली आहे, तिथं बघ. मग श्री त्या लॅम्पजवळील ते गिफ्ट उघडून बघते. त्यात धनाजी राव आणि भारतीताईंचा खूप सुंदर अशी फोटो फ्रेम असते. श्री फोटो फ्रेम बघून खूप खुश होते. त्यानंतर अजून एक लेटर तिथे असतं. मग ती त्यात वाचते की टीपॉयवर अजून एक काहीतरी ठेवलं आहे, तिथे जाऊन बघ. जेव्हा श्री टीपॉय जवळ जाऊन बघते त्यात खूप सुंदर गजरा असतो. श्री तो गजरा बघून खूप खुश होते आणि तो घेऊन आपल्या केसात माळते. यानंतर दरवाजाची बेल कोणीतरी वाजवतं. श्री इकडे तिकडे बघते कोणी असेल असं म्हणून ती जाऊन उघडते तर तिला तिथे गुलाबाचं फूल आणि एक गिफ्ट भेटतं. श्री ते लेटर किंवा ते गिफ्ट बघणार इतक्यात तिला फोन येतो. फोनवरती शुभ्रा असते. शुभ्रा श्रीला म्हणते की हाय श्री, कशी आहेस. श्री म्हणते की आई अंबाबाईच्या कृपेने लय आनंदात आहे बघ, पण तू हे विचारायला फोन केलाच नसशील ना, कामाचं बोल, काय झालं आहे. मग शुभ्रा श्रीला म्हणते की कामाचं म्हणजे अगं तुझं एवढं लग्न झालं पण मी तुला साधं विशसुद्धा करू शकले नाही ना, तर म्हणलं आज तुला विश करावं आणि तुझ्यासाठी एक वेडिंग गिफ्टसुद्धा पाठवावं. पोहोचलं असेल ना तुझ्याकडे, उघडून बघ बघू आणि मला सांग कसं वाटतंय ते. मग श्री ते गिफ्ट उघडून बघते. त्यामध्ये अगस्त्य आणि श्रीच्या लग्नाचा फोटो मधून फाडलेला असतो. ते बघून श्री खूप शॉक होते. इकडे शुभ्रा म्हणते की हा तर फक्त एक ट्रेलर आहे, तुझ्या संसाराचे पण मी असेच 2 तुकडे करणार आहे, समजलं, मोडणार आहे मी तुझा संसार. मग श्री म्हणते झालं तुझं शुभ्रा, आता माझं एक ऐक. नाही, तुझी इच्छा नसेल तरी पण ऐकावंच लागेल तुला. जे झालं त्याला मी जबाबदार नव्हते, पण तुला तसं वाटतं, ते म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट. आणि मग श्री थांबते आणि म्हणते की नाही, एवढं मराठी चांगलं नाही ना तुझं, तुला नाही कळायचं मी काय म्हणते ते, आणि तुला तर सवयच आहे काय म्हणेल त्याचा उलटा अर्थ काढायची. मग शुभ्रा म्हणते वाव ग्रेट हा श्री, तुझ्या नावाच्या पुढे गायकवाड काय लागलं, तुझी भाषाच बदलली ग. शुभ्रा मॅडम वरून डायरेक्ट अरे तुरेवर आलीस, किती छान संस्कार आहेत ना तुझ्यावर. मग श्री हसते आणि म्हणते संस्काराची भाषा तुझ्या तोंडी नाही शोभत ग. आणि ती म्हणते माझ्या तोंडी तूच आणलेस ही अशी भाषा. आणि काय आहे ना, काही लोकांना जशास तसं उत्तर द्यावंच लागतं आणि आता माझ्या नावापुढे गायकवाड लागले याचा मला अभिमान आहे. आणि आता आणखीन एक, मी आता फक्त श्री गायकवाड नाही ग, माझं नाव श्री अगस्त्य निंबाळकर झाले. तुझ्या योग्यतेपेक्षा लय मान दिला तुला आजपर्यंत, पण आता नाही. आणि आता यापुढे मनाशी एक गाठ बांधून ठेवायची, माझ्या संसाराला आणि माझ्या नवऱ्याकडे डुंकून पण बघायचं नाही. तू लाख प्रयत्न कर पण तुझी सावली पण पडू देणार नाही मी माझ्या संसारावर, सालपट काढून ठेवील तुझं, लक्षात ठेव. मग शुभ्रा म्हणते वाव अमेझिंग सुपर, काय प्रवचन देतेस ग तू श्री, एकदम चॅलेंजिंग.
पण श्री चल चॅलेंज ॲक्सेप्टेड. आणि शुभ्राला चॅलेंजेस आवडतात हां, पण मला पण बघायचंच आहे की तू तुझा संसार कसा वाचवतेस. तुझा संसार मी मोडणार म्हणजे मोडणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, अगस्त्य माझा होता आणि माझाच राहील. सो ऑल द बेस्ट असं म्हणून शुभ्रा फोन ठेवते. श्री त्या फाटलेल्या फोटोकडे बघत असते. इतक्यात तिथे अगस्त्य येतो. श्री अगस्त्याचा आवाज ऐकून पटकन तो फोटो लपवते. अगस्त्य श्रीजवळ येतो आणि तिला विचारतो, श्री कसं वाटलं सरप्राईज. मग श्री शांतच असते. श्री म्हणते की छान. मग अगस्त्य तिला विचारतो की नक्की. मग श्री म्हणते की हो भारी होतं. मग अगस्त्य म्हणतो की पण तुझा चेहरा तर काही वेगळंच सांगतोय, काय लपवते का. आणि चेहऱ्यावर अशा 12 का वाजल्यात. मग श्री म्हणते की असं काय नाही. अगस्त्य तिला म्हणतो, श्री मी तुला चांगलंच ओळखतो, तुझा चेहरा काहीतरी वेगळं सांगतोय. घरच्यांची आठवण येते का. नाही, आठवण येणं स्वाभाविक आहे कारण इथं सगळं नवीन आहे ना तुझ्यासाठी. पण एका शहरात राहतोय आपण. तुला जेव्हा केव्हा वाटेल ना तेव्हा मी स्वतः घेऊन जाईल तुला. पण थोडा वेळ जाऊ दे, इथलं सगळं नीट होऊ दे, मग जाऊयात आपण त्यांना भेटायला. आणि जर खूप आठवण येत असेल ना तर हा फोटो आहे ना इतका छान, आणि मी असल्यावर कशाला टेन्शन घ्यायचं. आणि अगस्त्य श्री पुढे वाकून हात पुढे करून म्हणतो की राणी सरकार प्लीज इथे बसा. आणि श्रीला म्हणतो की मॅडम तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे, सो प्लीज डोळे बंद करा. मग श्री म्हणते की का, कशासाठी. मग अगस्त्य म्हणतो डोळे उघडे ठेवून कसं सरप्राईज द्यायचं हे मला माहीत नाही, तुला माहीत असेल तर प्लीज मला सांग. श्री म्हणते अरे तसं नाही, पण दाखव की असंच. मग अगस्त्य म्हणतो त्यापेक्षा एक काम करतो, जातोच मी. असं म्हणून अगस्त्य जायला निघतो. मग श्री त्याला थांबवते आणि म्हणते की नाही नाही, करते डोळे बंद, हे बघ. असं म्हणून श्री डोळे बंद करते. अगस्त्य श्रीकडे बघत म्हणतो इमानदारीने हा श्री. दुसरीकडे आपण पाहतो शुभ्रा हसत स्वतःशीच म्हणते की श्री भोळी नाहीस ग, तू खूप भोळी आहेस. अगं तू मला चॅलेंज करते या शुभ्राला आता तू बघच मी तुझ्या संसाराचा कसा खेळ करते ते. तितक्यात धनाजीराव तिथे येतात आणि टाळ्या वाजवायला लागतात. शुभ्रा घाबरून त्यांच्याकडे बघते. धनाजीराव शुभ्राला म्हणतात की काय सांगणार, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. आणि ते शुभ्राजवळ येऊन खूप रागाने म्हणतात माझ्या लेकीचा संसार उद्ध्वस्त करणार, माझ्या लेकीच्या संसाराचा खेळ करणार, करून तर दाखव, बघूया तुझी हिंमत. वाटेल ते केलंस ना तू, तरी माझ्या लेकीच्या पाठीशी हा तिचा बाप खंबीरपणे उभा आहे. माझ्या पोरीच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी याद राख, माझ्यासारखा वाईट बाप नसेल. ते तुझे खरे आईबाप तुला घेऊन जात होते ना तेच बरं होतं, भारतीने थांबवलं म्हणून. नाहीतर तुला केव्हाच घराबाहेर काढलं असतं. भारतीमुळे तुला थांबवलं. किती समजून घ्यायचं तुला, किती चुका पोटात घालायच्या तुझ्या. हे सत्य सगळ्यांना कळेल ना तेव्हा कोणीही नसेल तुला वाचवायला. एक नंबरची स्वार्थी पोरगी आहेस तू. तू आधी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलास आणि आता माझ्या लेकीच्या मागे हात धुवून लागलीस. तितक्यात तिथे भारतीताईसुद्धा येतात आणि एकदम शॉक होऊन म्हणतात की काय. आणि त्या धनाजीराव आणि शुभ्राजवळ येत म्हणतात की हिने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला म्हणजे. त्या दिवशी ते झुंबर आणि ते धनाजीरावांना विचारतात की अहो काय झालं ते सांगा मला. आणि ते रागात म्हणतात की खरं काय आहे ते सांगा. धनाजीराव भारतीताईंना म्हणतात की होय भारती, हे सगळं खरं आहे. भारती तुला आठवतं आहे आपल्याकडे एक साध्वी बाई आली होती, ती गुरुमा, तिला हिनंच आणलं होतं. अगस्त्याशी लग्न लवकर व्हावं म्हणून तिच्या हळदीच्या दिवशी पण तिला बोलवलं होतं. 10 लाख रुपये दिले होते ते झुंबर माझ्यावर पाडण्यासाठी. हे नुसतं झुंबर पाडायला सांगितलं होतं तिला आणि आता आपल्या श्रीच्या जीवावर उठले. हे ऐकून भारतीताई खूप शॉक होतात. त्या खूप रागाने शुभ्राकडे बघत असतात. शुभ्रा म्हणते आई अगं मी खरंच काहीच केलं नाही, हे बघ मी सांगते तुला. असं म्हणून ती भारतीताईंकडे जाते. तेवढ्यात भारतीताई काही न ऐकून घेता तिच्या जोरात कानाखाली वाजवतात. शुभ्रा खूप रागाने भारतीताईंकडे बघत असते. आणि आजचा भाग इथे संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.